नमस्कार. जय हरी माऊली. नमस्कार. नमस्कार. शुभ सकाळ. कसे आहात? एकदम मजेत. तुमचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर काही कशाचीच गरज नाहीये. अरे बापरे. काय करताय? तुमच्यासारखं खंबीर नेतृत्व म्हणा, मार्गदर्शक म्हणा. आहे मौली. काय केलं? काय आहे माऊली आजची रणनीती आजच्या वगैरे? रणनीतीचं काय बाकीच्या गोष्टी पत्र पाठवतोय मी पुण्याला. हं, हं. पुण्यामधून नियोजन करतोय. हा हा. बाकीच्या गोष्टी आहेत सुद्धा. अं, नेमकं म्हणजे माझा प्रश्न हा होता की जसं आपल्याला 2 दिवस वाट पाहायची आपण सांगितली होती. हो, 2 दिवस वाट पाहायला सांगितले. त्यामध्ये आज उद्या 2 दिवस आहेत. आज शुक्रवार आहे. उद्या आपण शनिवार. आपण म्हणजे आपण रविवारी संध्याकाळपर्यंत वाट पाहायची का? हो, रविवार पण वाट बघायची. आणि सोमवार नंतर काय? मी 2 तारखेला मुंबई जाणार आहे. आपण एकटे जाणार आहे की पैदल वारीची आपण घोषणा केली होती? नाही. पहिला कसं आहे की तिथं काय झालंय किंवा काय नाही ह्या गोष्टी विचार लागणार ना. आता हा त्यांनी हा. एवढं सांगितलं जबाबदारीपूर्वक काहीतरी केलं असेल किंवा काय परिस्थिती बघायला तिथे जावं लागेल. मग जर समजा तिथं आपल्याला काही सकारात्मक बातमी नाही मिळाली हा. तर मग पैदल वारीचा आपण जो निर्णय घेतला होता तो कायम राहणार आहे का? हो, काय नाही तो आपलं कारण डायरेक्ट मुंबईमध्ये आपल्याला एवढ्या मोठ्या संख्येने जाता येत नाही. त्यामुळे आपण वाटेमध्येच काय ते गोष्टी करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाने सक्षम राहणं गरजेचं आहे. आपल्याला 100% आपल्याला पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे. मी बरेच ठिकाणी माहिती घेतलेली आहे त्याची. तर सगळ्यांचं सकारात्मक दृष्टीतून आहे वाटचाल त्याची आणि मुदतवाढ भेटेल आपल्याला एवढी guarantee. मुदतवाढ नेमकी महाराज ही कशा पद्धतीची असणार आहे? आता ते जे आर आपल्याला बघितल्यानंतर मग कळेल की जे आर मधून समाधानकारक वाटलं तर आपण ठीक आहे. नाही वाटलं तर आपण आंदोलन सोडू. हं. आता कागद आपल्या जवळ नाही ना, कागद त्यांच्या जवळ आहे. तर आपण बाजारात मटकी येत्या करू का पातळ करून आता जर दंगा करत बसलो तर उपयोग होणार नाही. माऊली, आम्ही समजा सर्व प्रशिक्षकांच्या मनात एक प्रश्न पडत आहे हा. की नेमकं अनुप चव्हाण सर असतील, हरिभाऊ राठोड असतील, हे 4 तारखेला उपोषणासाठी आपल्याला आवाहन करत आहेत. ते 100 लोकांसाठी करतात ना. 100 लोक त्या ठिकाणी होतात. आणि नंतर आपण सुद्धा त्यांच्यासोबत जुळणार आहेत का? हो, त्यांच्याजवळ मिळायचं. वेगळं काय वेगळं करून दाखवून काय हा, करणार वेगळं. तुम्ही? माझं म्हणणं तेच आहे की विद्यार्थी सध्या संभ्रमात आहेत. नाही. वेगळं ते कुणी देखील वेगळं करणार नाही. आपण त्यांचा मुद्दा तोच आहे. आपण त्यांना जाऊन तिथे सपोर्ट करायचा. आणि जे समजा आपलं जे पायदळ वारीचं अर्धनग्न आंदोलन हे कधीपासून आपण सुरू करणार आहोत याबद्दल काही माहिती? आपण पहिला 2 तारखेला जाणार. तिथं काय होते बघणार आणि तिथूनच आपण पत्रकार परिषद घेऊन तिथून डिक्लेरेशन करणार की आपण ह्या तारखेला निघायचं मुंबईला. कारण विधान परिषदेवरती हे जे आहे तिथं आंदोलन जे बाकीचे आहेत मग ज्यावेळेस या गोष्टी होणार नाहीत त्यावेळेस आपण तिथं जे विरोधी पक्ष नेते आहेत, जे विरोधी पक्ष आमदार आहेत, सगळ्या लोकांनाच आपण तिथे निवेदन देणार ना. मग माऊली, काही जणांचं म्हणणं असं येत आहे की म्हणजे जे आपलं विधानसभेचं जे अधिवेशन आहे, हो, विधानमंडळाचं जे अधिवेशन आहे, या अधिवेशनात मुद्दे मांडण्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच आपले प्रश्न त्यांच्या समोर सादर करावे लागतात, जेणेकरून जे विधानसभा अध्यक्ष असतील त्यांच्या समोर आमदार ते प्रश्न त्यांच्या समोर सादर करतात. योग्य वाटल्यास वेळ आल्यास त्यांना तो प्रश्न मांडायची मुभा देतात. म्हणून आपली तयारी वेळेवर होईल का असं तुम्हाला वाटते का? आपण तसे नियोजन केलेलं आहे. काय अडचण नाही. त्या जे विरोधक आहेत त्यांच्याकडे म्हणजे विरोधी पटलावरती बोलणारी माणसं आहेत त्यांच्याकडे त्या पद्धतीने ते कागद पोहोचून जातील. नेमकं विरोधी पक्षातून आपल्यासोबत सकारात्मक ज्या गोष्टी आहे करणार असं कोणी एखाद्या नेत्याचं म्हणा किंवा प्रतिनिधीचं नाव सांगू शकाल का? हो, आहेत ना. भास्कर जाधव साहेब आहेत. अच्छा. भास्कर जाधव साहेब आहेत. त्यानंतर दानवे साहेब आहेत. म्हणजे रावसाहेब दानवे आणि भास्कर जाधव हे सुद्धा आपला प्रश्न उपस्थित करणार आहेत? हो, त्यांच्यापर्यंत पण कॉन्टॅक्ट झालेला आहे का? हो. चला, अभिनंदनाची म्हणजे आपल्याला अभिमानास्पद गोष्ट तुम्ही आम्हाला सकाळी सकाळी ऐकवली. हो, त्यांना तुम्हाला जर वाटलं तर मी भास्कर जाधव साहेबांना पण जर घ्या म्हटलं कॉन्फरन्सवरती तर घेऊ शकतोय. त्यांच्याकडे पण तो आपण मुद्दा दिलेला आहे. सध्या कॉन्फरन्स मध्ये घेऊ शकता तुम्ही त्यांना? हो, घेऊ शकतो. घ्या बरं.
आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड पर ठेवला है। कृपया लाइन पर रहा। आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है। कृपया लाइन पर बने रहिए। द पर्सन यू आर स्पीकिंग। हॅलो. हा सर नमस्ते, तुकाराम महाराज बोलतोय. हो महाराज महाराज बोला. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुमचा फोन लागत नाही हो. साहेबांचा हो, भास्कर साहेबांचा फोन लागत नाही. नसेल अजून केला नाही फोन. बरं ठीक आहे. तर ते फ्री झालं तर त्यांना मला आठवण करून द्या की बाबांचा फोन आला होता म्हणून. हा 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 मग ते मी त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांच्याकडे. मुख्यमंत्री युवा कार्य परिषदेच्या अंतर्गत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे माझं. परवा मी चिपळूणचा विषय बोललो होतो ना. हो हो हो. तर तो त्यांना फक्त ध्यान करून द्या आणि बाबांचा फोन आला होता एवढं तरी आठवण करून द्या त्यांना. चालेल चालेल. बाकी कुठे आहेत साहेब सध्या? मुंबईला काल मुंबईला. हो हो बरं ठीक आहे. आम्ही 2 तारखेला बहुतेक 2 किंवा 3 तारखेला मुख्यमंत्री युवा कार्य परिषदेची मुलं मुंबईच्या दिशेने चालत येणार आहेत. हा हा. तर त्या मुद्द्यासंदर्भात त्यांना तुम्ही फक्त आठवण करून द्या हो 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 की बाबांचा एक फोन आलता म्हणून. ठीक आहे ठीक आहे देतो सर. बाकी बरं आहे सगळं? हो मस्त मस्त महाराज एकदम. चालेल 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 ठीक आहे साहेब. ओके ओके ओके. हॅलो. हा माऊली, फोन लागत नाही. त्यांची जी पी आहेत त्यांना फोन लावला तुम्ही. यांचं नाव कळू शकेल का मला? त्यांचं पीएचं नाव भास्कर साहेबांची पीए म्हणून आहे. भास्कर साहेबांचे पीए म्हणून आहेत का? हा तर ते आपलं तसं वैयक्तिक बोलणं झालेलं आहे का? हो वैयक्तिक बोलणं झालं. नक्कीच आपला प्रभावीपणे मुद्दा मांडू शकणारे, विरोधी बाकावर बसणारे, अतिशय खंबीर व्यक्तिमत्व आणि आक्रमक शैलीत आपला प्रश्न मांडू शकणारे भास्कर जाधव आपल्याजवळ आता आपल्या आंदोलनाशी जुळलेले आहेत. याबद्दल खरोखर चांगली बाब. आपल्या आंदोलनाला एक वेगळी दिशा मिळणार आहे या निमित्ताने. एक मिनिट तुमचं मी त्यांचं पहिलं बोलायला रेकॉर्डिंग तुम्हाला मी दाखवतो वाटल्यास. एकच मिनिट माझ्याकडे असेल तर फार छान. ऐकू का ते? एकच मिनिट. आता तुमचा फोन चालू आहे त्यामुळे रेकॉर्डिंग ओपन होत नाही. काही हरकत नाही. मला तुम्ही सेपरेटली पाठवू शकत असाल तर पाठव जा, नाही तर काही हरकत नाही. आपण माऊली, आपण जो सुरुवातीपासून जो शब्द दिलेला आहे तो तुम्ही कायम म्हणजे पुराव्यानिशी सादर केलेला आहे. आम्हाला विश्वास आहे की आमचा जो भाग्यविधाता आहे, आमचे जे मार्गदर्शक आहेत तुकाराम बाबा महाराज, हे आम्हाला नक्कीच न्याय मिळवून देतील. मग त्यामध्ये सिंहाचा वाटा हरिभाऊ राठोडचा सुद्धा असेल आणि अनुप चव्हाण सरांचा असेल. आमच्यासाठी आपल्या तुम्हाला एकच सांगतो की जे मुंबईमध्ये जे आंदोलन त्यांनी 5 तारखेला किंवा 4 तारखेला छेडलेलं आहे त्याला कुठेही विरोध न करता सर्वांनी एकजुटीने, एक जीवाने, एक मनाने त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतोय आपण. बिलकुल नक्कीच. आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा असा संदेश देऊ. आणि आपल्या माध्यमातून महाराज तुम्ही काय संदेश देणार सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रासाठी? काय नाही, हा जो लढा आहे तो पूर्ण होईपर्यंत आम्ही आपल्यासोबत आहोत. सगळेच आहेत. चाकूरकर साहेब असतील, तुमचे बाकीची मंडळी असतील, जे काय असतील ते जेवढे पण त्यामध्ये सगळे सक्रिय आहेत ते सगळेच त्यामध्ये असतील. फक्त एवढंच की हे जे आहे सगळे समीकरण पूर्ण होईपर्यंत आपल्याला लढा हा तीव्र करून 100% लढाई आंदोलन करावं लागणार नाहीये. पण तरी देखील ह्या गोष्टी बोलाव्याच लागणार आहेत. कारण कुणाला असं वाटेल की बाबा आपण आपलं आंदोलन थांबते, असं काही विषय नाही. आता महाराज समजा गोंदियाला आपले उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे त्यांनी आपल्याला भर जाहीर सभेत आपल्याला शब्द दिला की माझं लक्ष तुमच्याकडे आहे, काळजी करू नका, लाडका भाऊ लाडका बहिणी जे काय असतील ह्या योजनेवर माझं पूर्ण लक्ष आहे, तुम्हाला मुदतवाढ पाहिजे ना ते मी तुम्हाला देणार आहे, असं जाहीरपणे बोलले. आणि सुरुवातीला निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा त्यांनी असं दिलं होतं की आम्ही परमनंट करू. मग या शब्दावर आपण कितपत विश्वास ठेवायचा? यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब आहेत ते पॉझिटिव्हच आहेत. फक्त आता आहे फक्त पटलावरती किंवा कागदावरती येणं गरजेचं आहे. तोंडी हा विषय न घेता आता तिथं जे सकारात्मक दृष्टीतून चर्चा होती तिथं आपला माणूस आहे किंवा आपले कोणतरी प्रतिनिधित्व करतंय तिथं राजकीय क्षेत्रातून, तर ते आपल्याला माहिती देतात. त्याचा अर्थ की तिथं काहीतरी घडतंय
हा काहीतरी तिथं घडण्यासाठी मुख्यमंत्रीच्या जवळ किंवा उपमुख्यमंत्रीच्या जवळ तिथं कोण आपली माणसं, कोण कार्यकर्ते किंवा मुख्यमंत्री वा कार्यप्रसिडेंटचे कोण कार्यकर्ते त्या ठिकाणी नसणार आहेत. त्या ठिकाणी असणारी माणसं कोण आहेत तर नेते मंडळी असणार आहेत. तर त्यांच्या माध्यमातून आपलं काय होतं हे तर माहिती आपल्याला कळते. ठीक आहे. आणि 4 तारखेपासून अनुप चव्हाण सर आणि हरिभाऊ राठोड सर हे आझाद मैदानावर आपलं आमरण उपोषणाचं आंदोलन सुरू करत आहेत. बरोबर. आपण कुठपर्यंत, तुम्ही कुठपर्यंत वाट पाहणार आहे? आपलं जे अर्धनग्न आंदोलन आहे, हा. पायी चालण्याचं अर्धनग्न आंदोलन आहे, आपण किती तारखेपासून सुरू करणार आहे? किती तारखेपर्यंत आपण या कागद स्वरूपी GR ची वाट पाहणार आहे? याची काही माहिती तुम्ही देऊ शकाल मला? पहिला आपण 2 तारखेला मुंबईला जाणार. त्या ठिकाणी मंत्री महोदयाची भेट होऊन त्या ठिकाणी काय आपण आमचं काय झालंय, कागदांचं काय झालंय किंवा काही मुदतवाढसाठी काय हालचाल झाल्यात का हे बघणार पहिला. 2 तारीख झाली. हा. हा. आणि तिथं 2 तारखेला तिथं पोहोचल्यानंतर संध्याकाळी पोहोचेन तिथं की तिथं समजा नाही आमचं सकारात्मक आहे, आम्ही पॉझिटिव्ह आहे किंवा आम्ही तुमचा विचार करतोय, आम्ही जर समजा एखाद दिवस महामोर झाला असेल सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी अवस्था असते, तर त्यामध्ये जर समजा त्यांनी सांगितलं की आमचं 2 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये होतंय, तर आम्ही तर समजा जर नाही झालं तर आम्ही त्यांना तिथं सांगणार की बाबा जर आमचं होत नसेल तर आम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं मुंबईच्या दिशेनं पायी चालत येणार आहे. म्हणजे तारीख निश्चित झाली नाही, परंतु अधिवेशनाच्या काळातच आपल्याला तिथं पायी जायचं आहे का? हो, 100%. नंतर काय करणार आहे? अधिवेशनाच्या काळातच आपले मुद्दे मांडायचे आहेत. हा, हे आपलं 100% ठरलेलं आहे. 100%. आणि जे विरोधी पक्षामध्ये जे विरोधी बाकावर आहेत त्या प्रत्येक माणसाला आपण भेटून त्या ठिकाणी आता आपण 2 व्यक्तीशी कनेक्टेड आहोत सध्या. 2-3 व्यक्ती आपण सांगितलं भास्कर जाधव आणि रावसाहेब दानवे त्यांच्याशी कनेक्टेड आहोत. रावसाहेब दानवे सोबत आपलं काही बोलणं झालं का? हा, बोलणं झालेलं आहे. झालेलं आहे ना? त्यांच्याशी पण बोलणं झालेलं आपलं. काही हरकत नाही माऊली, नक्कीच आपल्या या लढ्याला यश प्राप्त होईल. आणि 2 तारखेच्या तुम्ही भेटीगाठीनंतर आपल्या निरोपाची आम्ही नक्कीच प्रतीक्षा करत आहोत. 2 तारीख काही लांब राहिलेली नाही. काही अडचण नाही. धन्यवाद. धन्यवाद माऊली.